Welcome to my channel Learn Easy with Pooja-12. हॅलो एव्हरीवन, आज आपण शिकणार आहोत थर्ड स्टँडर्डच्या इंग्लिश टेक्स्टबुकमधील 1.2 लेसन वेलकम डे. आता वेलकम डे म्हणजे आपण स्कूलचा फर्स्ट डे असतो बरोबर, तेव्हा आपल्या शाळेमध्ये काय असतात की शिक्षक काय करतात, वेलकम करतात. आणि इथे काही मुलांचं कन्व्हर्सेशन झालेलं आहे शाळेच्या स्टुडंटचं, ते आपल्याला इथे दिलेलं आहे. डू यू नो मध्ये वाय डू वी सेलिब्रेट वेलकम डे. मग आपण वेलकम डे काय बरं सेलिब्रेट करतो असं त्यांनी प्रश्न विचारला आहे. तर का तर फर्स्ट डे मुलांना शाळेत आल्यावर खूप छान वाटावं, छान फील व्हावं म्हणून टीचर्स आणि पॅरेंट्स काय करतात, म्हणून मुलांचं वेलकम करतात. आता आपण लेसनला स्टार्ट करूया. रीड अँड इनॅक्ट. ऑल द फ्रेंड्स मीट ॲट द प्लेग्राऊंड. इथे बघा एक पिक्चर दिलेला आहे, दिसतोय तुम्हाला. इथे काही फ्रेंड्स आहेत, ते ग्राउंडमध्ये स्कूल चालू व्हायच्या आदल्या दिवशी काय आहे, बिफोर वन डे काय करतायत, ते ग्राउंडमध्ये भेटतायत आणि डिस्कस करतायत, एकमेकांबरोबर गप्पा मारतायत. ठीक आहे. आता इथे 4 मुलं दिसत आहेत तुम्हाला, 4 जण एकमेकांबरोबर बोलत आहेत. तर ही बघा, ही मारिया आहे, हा सक्षम आहे, ही ऋत्वा आहे आणि हा जैद आहे. ठीक आहे. मारिया, गुड इव्हनिंग सक्षम. मारिया काय बोलते सक्षमला, गुड इव्हनिंग. म्हणजे ते भेटल्यावर संध्याकाळ असते म्हणून ती बोलते गुड इव्हनिंग. सक्षम, हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग. सक्षम पण सगळ्यांना भेटून बोलतो की हाय सगळ्यांना, गुड इव्हनिंग. ऋत्वा, नाईस टू मीट यू, हाऊ वॉज युअर वॅकेशन. ऋत्वा बोलते की वा, मला तुम्हाला भेटून छान वाटलं. तुमची वॅकेशन आता संपली बरोबर, स्कूल चालू होणार आहे, मग वॅकेशन कशी गेली तुमची. जैद, इट वॉज ऑसम, आय एन्जॉय अ लॉट. काय बोलतो जैद, हा जैद आहे, तो बोलतो खूपच छान, इतकी मजा आली वेकेशनमध्ये, खूप खूप एन्जॉय केला मी, खूप मस्त मजा आली. सक्षम, आय एम सो एक्सायटेड अबाउट द रिओपनिंग ऑफ आवर स्कूल टुमॉरो. आता सक्षम काय बोलतो, मी खूप एक्सायटेड आहे बरोबर, आपल्या स्कूल चालू होणार आहे, म्हणजे न्यू स्कूल बॅग, न्यू बॉटल, नवीन नवीन गोष्टी, न्यू टीचर, न्यू क्लास असतो की नाही. मग त्या सगळ्यासाठी काय आहे, मी खूप एक्सायटेड आहे, कधी उद्या स्कूल ओपन होते आणि मी स्कूलला जातो. मारिया, हाऊ डिड यू प्रिपेअर फॉर द फर्स्ट डे. मग तुम्ही फर्स्ट डेसाठी काय प्रिपरेशन केलं बरं. ऋत्वा बोलते, आय हॅव बॉट अ न्यू ब्ल्यू बॅग. ऋत्वा काय बोलते, इथे बघा चित्र ड्रॉइंगमध्ये पिक्चरमध्ये दिसतंय ऋत्वानी ब्ल्यू कलरची बॅग, ती बोलते की मी ब्ल्यू कलरची बॅग विकत घेतली आहे. सक्षम, आय हॅव बॉट अ न्यू रेड वॉटर बॉटल. इकडे बघा, रेड कलरची वॉटर बॉटल सक्षमने घेतली आहे की नाही, तो बोलतो की मी रेड कलरची वॉटर बॉटल घेतली आहे. जैद, आय एम लुकिंग फॉर माय रेनकोट, आय बॉट इट लास्ट इयर. मी लास्ट इयरच एक रेनकोट घेतला होता बरोबर, तो मी बघतो कुठे आहे आणि तो मी घेणार आहे. मारिया, आय हॅव एन अम्ब्रेला, इट हॅज रेनबो कलर्स. मग मारिया बोलते, हे बघा रेनबो कलरची अम्ब्रेला दिसते, छान दिसते ना. मग ती बोलते की माझ्याकडे पण अम्ब्रेला आहे आणि तिची रेनबो कलरची आहे, एकदम छानपैकी. सक्षम, यू नो वॉट, आवर स्कूल इज ऑर्गनायझिंग अ प्रोग्राम कॉल्ड शाला प्रवेशोत्सव. आता शाला प्रवेशोत्सव म्हणजे काय, शाला म्हणजे स्कूल, प्रवेश म्हणजे शाळेमध्ये आपण प्रवेश करतो बरोबर, असा एक उत्सव आपल्या शाळा यावर्षी सेलिब्रेट करणार आहे. ऋत्वा, व्हॉट इज दॅट, म्हणजे काय. जैद, इट इज अ प्रोग्राम टू वेलकम द न्यू लर्नर्स ऑफ एव्हरी ग्रेड. आता असा एक प्रोग्राम आहे, आपल्या शाळेने असा एक प्रोग्राम यावर्षी ऑर्गनाईज केला आहे की न्यू लर्नर म्हणजे कोण, तर तुम्ही स्टुडंट्स बरोबर, तुम्ही लर्नर आहात की नाही. एव्हरी ग्रेड म्हणजे प्रत्येक स्टँडर्डच्या स्टुडंटसाठी काय आहे, एक वेलकम म्हणजे उद्या फर्स्ट डे आहे, तर वेलकम करण्यासाठी एक प्रोग्राम ठेवला आहे. मारिया, दॅट्स ग्रेट. मारियाला खूप ऐकून बरं वाटतं की वा, छान मस्त. सक्षम, ऑल द क्लासेस आर डेकोरेटेड ब्युटिफुली, न्यू लर्नर्स विल बी वेलकम बाय आर टीचर्स अँड पॅरेंट्स ऑन द फर्स्ट डे ऑफ स्कूल. सक्षम काय बोलतो की काय करणार आहेत, आपले जे क्लासरूम आहेत सगळ्या ग्रेडचे क्लासरूम काय करणार आहे, सुंदर असे डेकोरेशन करणार आहे तिथे, आणि न्यू लर्नर्स म्हणजे स्टुडंट्सला काय करणार आहे, टीचर आणि पॅरेंट्स वेलकम करणार आहे की त्यांना छान वाटेल. ऋत्वा, आय एम रिअली एक्सायटेड अबाउट द फर्स्ट डे ऑफ स्कूल. ऋत्वा बोलते की वा, हे सगळं ऐकून तर मला खूपच छान वाटते, असं वाटतं की कधी उद्या होते आणि कधी मी स्कूलला जाते, माझ्या फर्स्ट डेसाठी मी खूप एक्सायटेड आहे. ऑल टुगेदर, ओके, लेट्स मीट टुमॉरो मॉर्निंग ॲट स्कूल.
आता सगळे एकत्र मिळून बोलतात ओके चला, म्हणजे ते निघतात आता घरी जायला, कारण संध्याकाळ पण असते. ते बोलतात ठीक आहे, आता आपण कधी भेटूया, उद्या सकाळी स्कूलमध्येच भेटूया, असं ते एकमेकांशी कन्व्हर्सेशन करतात आणि आपापल्या घरी निघून जातात. मुलांनो, अशा तऱ्हेने हे तुम्हाला कळलंच असेल. आता बघा, या लेसनच्या खाली काही क्वेश्चन आन्सर्स दिलेले आहेत, ते आपण बघूया. त्याआधी मुलांनो, आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करायला तर अजिबात विसरू नका. व्हॉट प्रिपरेशन्स विल यू मेक फॉर द फर्स्ट डे ऑफ युअर स्कूल? आता तुमचा फर्स्ट डेला जेव्हा तुम्ही स्कूलला जाणार आहात, बरोबर, सकाळ झाली किंवा दुपारी तुमची जेव्हा पण स्कूल असेल, तर तुम्ही काय काय प्रिपेअर करणार आहात? मी तुमच्यासाठी एक आन्सर रेफरन्स म्हणून लिहिला आहे. प्रत्येकाचं आन्सर वेगळं असू शकतं. आय विल पॅक माय स्कूल बॅग, कव्हर माय बुक्स, वेअर अ क्लीन स्कूल युनिफॉर्म अँड रीच स्कूल ऑन टाईम. ऑन टाईम स्कूलवर जाणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे, बरोबर, असं आपण लिहू शकतो. हे मुलांना आन्सर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं वेगळं लिहिलं तरी चालणार आहे. जस्ट मी तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी दिलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज युअर फिलिंग ऑन द फर्स्ट डे ऑफ रिओपनिंग ऑफ द स्कूल? कसं फील होणार आहे तुम्हाला फर्स्ट डेला जाणार तेव्हा? हॅपी वाटणार आहे, सॅड की एक्सायटेड? बघा बरं मुलांना, तुम्हाला खरं खरं सांगा, कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला कसं वाटणार आहे, बरोबर. तर एक्सायटेड, मला तर वाटतं की तुम्हाला नक्कीच एक्सायटेड वाटत असणार आहे. ठीक आहे, मग एक्सायटेडवर टिक करायचं, हे तुमचं आन्सर असेल. आता बघा पुढे दिलंय थर्ड क्वेश्चन. काय दिलंय आपल्याला? रीड अँड पुट द वर्ड्स इन द करेक्ट बॉक्सेस. आता करेक्ट बॉक्समध्ये आपल्याला हे आन्सर लिहायचं आहे. इथे काही आपल्याला वर्ड्स दिलेले आहेत, बरोबर, नाउन्स आणि प्रोनाउन्स. आता नाउन्स आणि प्रोनाउन्स आपण मागच्या स्टँडर्ड्समध्ये बघितलेलंच आहे, तरी पण एक शॉर्टकटमध्ये तुम्हाला मी सांगते की नाउन्स म्हणजे एखाद्या प्राण्याचं, माणसाचं, जागेचं, प्लेस, नेम, एनिथिंग, तर ते नाउन्समध्ये येतं. आणि प्रोनाउन्स म्हणजे त्या नावाऐवजी, बरोबर, त्या नेमच्या ऐवजी आपण जे वापरतो, बरोबर. म्हणजे आता इथे बॉय आहे, बॉय काय होणार? नाउन होणार. पण बॉयला आपण काय म्हणतो? ही म्हणतो, बरोबर. मग ही कुठे येणार? तर प्रोनाउन्समध्ये येणार. मग असे आपल्याला त्यांनी 2 कॉलममध्ये टाकायला सांगितले. याचा आन्सर पण मी तुम्हाला इथे लिहून दिला आहे. बघा, तुम्हाला पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही घेऊ शकता. नाउन्समध्ये बॉय, कॅट, लायन, पेन, रेड, पेन्सिल, प्रिया, हे सगळे नाउन्स झाले, म्हणजे ही सगळी नावं आहेत. आणि इथे आहेत ते प्रोनाउन्स. हे सगळे जे दिले, ही, शी, दे, इट, वी, यू, आर, हे सगळे काय झाले? प्रोनाउन्स झाले. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय बघा, इनॅक्ट द कन्व्हर्सेशन. आता हा मी लिहिला नाही, कारण हे काय आहे, तुम्हाला एक ऍक्ट करायचं आहे, फ्रेंड्स म्हणून किंवा स्कूलमध्ये कन्व्हर्सेशन करायचं आहे. हे प्रॅक्टिकल तुम्हाला करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट 2 सेंटेन्सेस ऑन द फॉलोइंग. ठीक आहे, आता खाली काही वर्ड्स दिले आहेत, त्याच्यावरून 2-2 सेंटेन्स बनवायला सांगितलेत. फर्स्ट आहे तुमचं बॅग. मग बॅग, तुम्ही वेगळे वेगळे सेंटेन्स तुमच्या मनाने बनवले तरी खूप छान आहे. मुलांनो, प्रयत्न करायचा, चुकलं तरी चालेल, पण आपण सेंटेन्स बनवायला प्रयत्न करायचा. आता आपण 3rd स्टँडर्डला आलो की नाही, मग आपण ट्राय करायचं. मी तुम्हाला इझी दिलेले आहेत इथे. माय बॅग इज ब्लॅक इन कलर. आय हॅव अ न्यू स्कूल बॅग. सेकंड आहे बॉटल. माय बॉटल इज पिंक इन कलर. माय बॉटल इज फुल ऑफ वॉटर. नाव अम्ब्रेला. My umbrella is rainbow in color. I use an umbrella in the rain. Books. I like story books. I keep my books neatly. तुम्ही ठेवता की नाही नीटली? नक्कीच ठेवत असणार, मला माहिती आहे. आता आपला लास्ट क्वेश्चन आहे बघा. Replace the underlined noun with the correct pronoun. आता इथे काही तुम्हाला सेंटेन्स दिले आहेत. फर्स्ट तुम्हाला एक सॉल्व करून दिला आहे बघा. ऋत्वा गॉट अ न्यू ब्ल्यू बॅग. म्हणजे ऋत्वा ही काय होती? गर्ल होती. आपण मागच्या पिक्चरमध्ये बघितलं की नाही, गर्ल होती. मग गर्लसाठी आपण काय वापरतो? शी हे प्रोनाउन वापरतो. मग शी गॉट अ न्यू ब्ल्यू बॅग, मग इथे शी लिहायचं. आता सेकंड बघा, सक्षम गॉट अ न्यू बॉटल. आता सक्षम कोण होता? बॉय होता. मग बॉयसाठी काय वापरतो आपण? हे तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून दाखवायचं, कोणाकोणाला समजले ते. मी शिकवल्यानंतर ऋत्वा असेल म्हणजे गर्ल असेल तर काय लिहिणार, बॉय असेल तर काय लिहिणार, बरेच जण असतील तर तुम्ही काय लिहिणार,
वस्तू असेल तर तुम्ही काय लिहिणार, तुम्हाला किती आठवते ते आपण बघूया. आता सक्षम, सक्षम म्हणजे बॉय आहे म्हणून आपण काय लिहिणार आहे, ही गॉट अ न्यू बॉटल. नंतर आहे जैद, जैद वॉन्ट्स अ न्यू रेनकोट. पण जैद पण आपण बघितला बॉय होता म्हणून पण काय लिहिणार आपण, ही वॉन्ट्स अ न्यू रेनकोट. त्याच्यानंतर बघा ॲना, रुत्वा अँड जैद आर गोइंग टू स्कूल. आता इथे 3 नावं दिली आहेत. जेव्हा एकापेक्षा जास्त जण असतात बरोबर आणि आपण त्यांच्याबद्दल बोलत असतो, आपण त्याच्यात नसतो, आय आहे का याच्यात नाही, मग दुसऱ्याबद्दल आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपण काय वापरतो, दे. मग दे आर गोइंग टू स्कूल. अशा तऱ्हेने ही एक्सरसाइज पण मुलांना संपलेली आहे. हा लेसन एक्सरसाइज मला वाटते तुम्हाला छान पद्धतीने कळलाच असेल बरोबर. हा लेसन नक्कीच तुम्हाला रीड करायचा आहे. तर मुलांनो आणि पॅरेंट्स, तुम्हाला जर आणखी काही क्वेरीज असतील किंवा तुम्हाला काही एक्सप्लेनेशन हवं असेल, काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. टेक केअर अँड बाय बाय.